जिवंतपणी पण माणसाला ह्या गावामध्ये वेदना भोगायच्या आहेत त्या आणि मृत्यूनंतरही गावाला स्मशानभूमी नाही किंवा गावाला माणूस एखादा मयत झाला तर त्याला जाळाय नेण्यासाठी रस्ता नाही. आता काल बागल साहेब आलते त्यांना आम्ही शाळेत शिक्षकांना याची गाडी शाळेपर्यंत येत नव्हती किंवा विद्यार्थ्यांना चालत येता येत नव्हतं. ते लहान लहान मुलं असतात चौथीच्या आतली त्यामुळं काय त्यांना यायची खूप अडचण होत होती आणि मग पालक ते जाऊ नको म्हणून सांगायचे शाळेत तुला जाय येत नाही तर राहू दे कारण सगळे कुटुंब शेतकरी मग त्या मुलांना जाऊ नको म्हणले की त्यांना काय कळतंय ते आपल्या घरी बसायचे. बागल साहेबांना आम्ही सांगितलं की अशी अशी आमची एवढी अडचण आहे आमचं बाकीचं राहू द्या आम्ही मोठा आहे आम्ही सहन करू हाल पण शाळेचा तर एवढा रस्ता करा. त्यांनी म्हटले मी उभा राहू मी निवडून येऊ न येऊ तुम्ही मला मत द्या अगर देऊ नका माझ्या स्वखर्चानं तुमचा शाळेचा तर एवढा रस्ता करून देतो आणि ते म्हणले 2 दिवसात करून देतो आणि 2च दिवसात त्यांनी रस्त्याचं काम दिले शब्दाप्रमाणे केलं.